आज पुनरुत्थान काळातील 6वा रविवार, म्हणजे आता आपण हळूहळू स्वर्गारोहणाच्या आणि पेंटेकॉस्टच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून पाहता हळूहळू तीनही वाचनांची भाषा बदलत गेलेली आपल्याला दिसते. विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये एकीकडे निर्वानिर्वीची भाषा, तर दुसरीकडे आश्वासनाची भाषा, अशा प्रकारे त्याने समतोल साधलेला दिसून येतो. माणसाच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सातत्याने घडत असतात. कधीतरी माणसाची ताटातूट होत असते, कधीकधी वियोग आणि विरह माणसाला सहन करावा लागतो. परंतु ज्यावेळेला अशा प्रकारचे प्रसंग येतात तेव्हा माणसाने थोडंसं पैलतीरी पाहायचं असतं की त्या पैलतीरी कितीतरी लोकांना त्याचा आनंद होणार आहे. आणि आपला वियोग, आपला विरह, आपली ताटातूट ही निर्वानिरव शारीरिकदृष्ट्या कितीही वेळा घडत असली तरीसुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या आपण शेवटपर्यंत एकच असणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने हे सत्य आजच्या शुभवर्तमानामध्ये अधोरेखित केलेलं आहे. त्यासाठी पहिलं वाचन किती सुंदर आपल्याला सांगत आहे बघा, की एकीकडे यहुदी धर्मातून ख्रिस्ती झालेले लोक आग्रह धरत आहेत की सुन्नत झाली पाहिजे तरच तुमचं तारण होणं शक्य आहे. कारण सुन्नत ही कराराची खूण होती. ह्याविषयी आपण अगोदरच ऐकलेलं आहे. परंतु आता परत नव्याने त्याच्याकडे आपण एक नजर टाकूया की सुन्नत केल्यामुळे आपोआपच माणूस त्या करारामध्ये सहभागी होतो. अशा प्रकारे यहुदी लोकांची समज होती, तशी त्यांची श्रद्धा होती. म्हणून प्रत्येक पुरुषाची सुन्नत व्हावी अशा प्रकारचा दंडक होता. 8व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची देखील सुन्नत करण्यात आली आणि त्याद्वारे तो प्रभू येशू ख्रिस्त सर्वस्वी परमेश्वराचा आहे असं जणू काही जाहीर करण्यात आलं. त्याद्वारे एक महत्त्वाचा संदेश यहुदी लोक जगाला देण्याचा प्रयत्न करत होते की आपण एका नवीन जीवनशैलीला सुरुवात करत आहोत. जुन्या शैलीला, जीवनशैलीला म्हणा, विचारसरणीला म्हणा, मुठमती द्यायची, निरोप द्यायचा आणि कुठेतरी एक नवीन सुरुवात करायची, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. मात्र एक फार मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली की हा धार्मिक विधी एका विशिष्ट धर्माचा होता. परराष्ट्रीय ज्यावेळेला ख्रिस्ती होऊ इच्छित होते तेव्हा त्यांनी हा धार्मिक विधी पाळायचा किंवा नाही अशा प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आणि त्यासाठी जेरुसलेम येथे धर्मसभा भरली. संत पॉल, बर्नबा, संत पीटर, याकोब आणि इतर सर्व बंधुवर्ग एकत्र जमले. त्यांनी चर्चा केली आणि शेवटी ठरवलं सुन्नत करायची गरज नाही. ह्याचा अर्थ असा आहे की नवीन जीवन सुरू करत असताना केवळ बाह्य कृतीची गरज नाही, तर अंतर्यामी माणसाने पूर्णपणे बदलून गेलं पाहिजे. आणि त्याचं एक छोटंसं प्रतीक आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये पडलेलं आहे की योहान आत्म्याने संचरित होतो आणि परमेश्वर त्याला एका उंच डोंगरावर नेतो. पवित्र नगरी जेरुसलेम स्वर्गातून उतरताना त्याला दिसते. जेरुसलेम हा शब्द यहुदी धर्मामध्ये 2 अर्थाने वापरला जायचा. एक पृथ्वीवरील जेरुसलेम आणि दुसरं स्वर्गीय जेरुसलेम. पृथ्वीवरील जेरुसलेम हे परमेश्वराचं पृथ्वीवरील निवासस्थान. त्यामुळे हे निवासस्थान असलेलं जेरुसलेमचं मंदिर परमेश्वराच्या तेजाने भरलेलं दिसायचं. स्वर्गीय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं असायचं. अशा प्रकारचा अनुभव इर्मया, यशयासारख्या संदेष्ट्यांना आला आणि यहेजकेल संदेष्ट्याने देखील अगदी हद्दपारीच्या अवस्थेमध्ये तशा प्रकारचा दृष्टांत पाहिला. जे अदृश्य असं पाहू शकतात ते अशक्य असं करू शकतात. योहानाने हे पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं की आपण जे दुःख सहन करत आहोत, आपण जो तुरुंगवास सहन करत आहोत तो तात्पुरता आहे. त्याच्या पलीकडे नवजीवन आपल्यासाठी थांबलेलं आहे
आणि त्या पार्श्वभूमीवरती मोठ्या आनंदाने तो त्या दुःखाला मिठी मारतो. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याची हळूहळू ओळख करून देत आहे. ही मी तुमच्याजवळ असताना तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तरी पिता ज्याला माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा येईल तेव्हा सर्व काही तो तुम्हाला शिकवणार आहे आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देणार आहे. हळूहळू पवित्र आत्म्याची ही ओळख प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना नव्याने करून देत आहे. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पवित्र आत्म्याची ज्या पद्धतीने ओळख करून देण्यात आलेली आहे तशी ओळख दुसऱ्या कोणत्याच शुभवर्तमानामध्ये करून देण्यात आलेली नाही. अपवाद फक्त गलतीकरास पत्राचा, की ज्या ठिकाणी संत पॉल पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी, पवित्र आत्म्याच्या फळाविषयी आणि करिंथीकरास पत्रामध्ये पवित्र आत्म्याच्या दानांविषयी आपल्याला कल्पना देतो. आज आपण एक महत्त्वाचं चिंतन करायचं आहे की पुनरुत्थान काळातील हा 6वा रविवार, ह्या पुनरुत्थान काळात कशा पद्धतीने मला पुनरुत्थित ख्रिस्ताचा स्पर्श झालेला आहे, कोणकोणत्या बाबतीमध्ये एक नवीन सुरुवात मी केलेली आहे, कोणकोणत्या गोष्टीला मला खरोखर मनापासून तिलांजली द्यायची आहे, त्या परमेश्वराकडे त्यासाठी विशेष प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस आणि सातत्याने तू आमची नवनिर्मिती करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा पाठवत असतोस. पुन्हा तुझा पवित्र आत्मा आमच्यावरती पाठव. पुढील 15 दिवस आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या आगमनाची मनापासून तयारी करू इच्छितो. त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगण्यास, त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली कृती करण्यास आणि त्या पवित्र आत्म्याच्या धैर्याने तुझं वचन सर्वत्र प्रसारित करण्यास आम्हाला तुझी कृपा दे. आमेन. हे पवित्र आत्मे ये, आमचं नूतनीकरण कर.